न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। मोशी इथं उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या पुढील टप्प्यातील कामांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत प्रश्न उपस्थित झालेत। निविदा प्रक्रिया, दरातील वाढ आणि रिंग झाल्याचा संशय व्यक्त करत समिती सदस्यांनी 2 प्रस्तावांवर निर्णय घेणं पुढे ढकलले। त्यामुळे हे प्रस्ताव आठवड्याभरासाठी तहकूब करण्यात आले। बुधवारी 11 मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अभिषेक बारणे होते। मोशी इथं महापालिकेमार्फत उभारल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकात त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून हा शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय। स्मारकाच्या पुढील टप्प्यात सुशोभीकरण आणि आर्ट विषयक कामासाठी सुमारे 32 कोटी 33 लाख रुपये तर आकर्षक विद्युत रोषणाईसाठी 18 कोटी 66 लाख रुपये अशा 2 स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होत्या। त्या निविदातील दर जास्त असल्याचं काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले। तसेच एका निविदा प्रक्रियेत केवळ 2च ठेकेदार सहभागी झाल्यानं पूर्वी काम केलेल्या ठेकेदारालाच पुन्हा काम मिळाल्यानं प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत। काम महत्त्वाचं असल्यानं प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी अशी भूमिका सदस्यांनी मांडली। त्यामुळे दोन्ही प्रस्तावांवर तातडीनं निर्णय न घेता त्यांना आठवड्याभरासाठी तहकूब करण्यात आले। सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की सदस्यांनी काही त्रुटी लक्षात आणून दिल्यात। कामाची अधिक माहिती मागवण्यात आली असून स्थायी समिती सदस्यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणीही केली जाणार आहे। त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल। दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे यांनी म्हटलंय, ठराविक ठेकेदारांना मोठ्या प्रकल्पाची कामं देण्यात येतात। तसेच इतर निविदा 30 ते 35% कमी दरांमध्ये सोडण्यात येतात। मात्र काही ठेकेदारांच्या निविदा या 100% दरांमध्ये केल्या जातात। ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवल्या जात आहे। इतक्या मोठ्या कामासाठी केवळ 2दा निविदा काढल्यामुळे या प्रकरणात रिंग झाली असल्याचा संशय आहे। नवीन कामासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया या पारदर्शक पद्धतीने राबवाव्या। छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं कामकाज उत्कृष्ट दर्जाचं व्हावं ही सर्वांची भावना आहे। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा प्रतिनिधी आकाश ताटे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।